आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सावनेर शहर काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष पवन जयस्वाल जी, दुमा सावजी, बंडू जोटी जी यांचा आज वाढदिवस आहे, तुलसी, पप्पू लिखार, ॲडव्होकेट पांडेजी, सुभाषचं नाव घ्यावं लागणार तर खासदार तिथं होणार नाही, सन्मान्य गोपाल खट्टेजी, मंचकर पत्ते सगळे इतर मान्यवर, माझे सहकारी. अरे साहेबराव दिसला होता मला, विचार माहित नाही कुठं गेला होता, नाव विसरलं तर चालेल, चिंता नाही तर मला मोठा विषय झाला. सगळ्याला आजचा पोळ्याचा मनापासून शुभेच्छा. या सावनेर शहरातल्या लोकांनी प्रथा परंपरानुसार हा पोळा उत्सव दरवर्षी साजरे करतात आणि गुण्यागोविंदाने साजरे करतात. या पोळा उत्सवासाठी बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटचा मोठ्या प्रमाणात राहतो. पण मी पोलिसांना एवढं सांगतो की आजपर्यंत मी जेव्हापासून या सावनेर शहरातल्या पोळ्यासाठी आलेलो आहे, मी कधी या ठिकाणी पालतू त्या ठिकाणी धांगडधुंगा कधीच पाहिलं नाही, कधीच त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर हे पोळ्या हे सावनेरचे लोक सगळे त्या ठिकाणी सण हे गुण्यागोविंदाने करतात, एकत्र राहतात, प्रेम आणि सद्भाव सदैव ठेवतात आणि एखाद्या अंगाला तर मग मात्र मागं पाहत नाही. ही गोष्ट तेवढीच कधी मला सावनेरच्या जनतेचं मनावर सांगणार करत नाही. मी आज एवढं सांगणार आहे की बंधूंनो, आज आजच्या परिस्थितीमध्ये शेती हा मोठा महत्वाचा विषय अडचणीचा होऊन गेलेला आहे. राज्यकर्त्याला शेती काय, शेतकरी काय, शेताच्या अडचणी काय याचा विशेष त्याची कल्पना नाही, त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन नाही. निवडणुकामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मतं घ्यायचे, मतदान घेऊन पदावर बसायचं आणि ह्या देशातील खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेचा कणा असलेला त्या ठिकाणी शेती उद्योग आहे याच्याकडे दुर्लक्ष करायचं. बरेच लोक आपल्याला आवर्जून इथे सांगत असतात, मला बरेच लोक भेटतात 10 वर्ष 15 वर्ष अगोदरपासून आपण तेच पाहतो, सोयाबीनचे भाव तेच, कापसाचे भाव तेच, सल्फेटचे भाव दुपटीपेक्षा पुढे चालले गेलेले. आजकाल तुम्ही त्या ठिकाणी विशिष्ट खत घेतले तर युरिया भेटत नाही आणि अशा प्रकारचे एकीकडे मजूर मिळत नाही तर लोक त्याने तणनाशक मारत होते. तणनाशकाचे भाव सुद्धा डबलीच्या वरती चालले गेले. ही वस्तुस्थिती खरी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ह्या सगळ्याचा गोष्टी विचार केला तर आर्थिक परिस्थिती केव्हा कोलमडून पडेल तर सांगता येत नाही. पण परमेश्वराला सुद्धाही तुम्हाला सगळ्याची त्या ठिकाणी खूप जास्त काळजी आहे. म्हणून यावेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील लोकांनी त्या सगळ्या विचारधाराला सांगितलं की वेळेस लक्ष दिलं नाही हा देशातला सामान्य माणूस तुम्हाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसू देणार नाही. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा खासदार सन्मान्य श्यामकुमार बर्वे साहेबांना निवडून दिलं. सुनील केदार आपलं मनापासून हात जोडून आभार मानतो. आपण या धगधग्या राजकारणामध्ये सुनील केदारला सामान्याचं जे काम केला, मी सगळ्या तरुण मित्राला, माझ्या आई बहिणींना, माझ्या वडीलधाऱ्यांना, माझ्या सहकार्याला मनापासून आभार मानतो आणि पुन्हा सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा गुलाल सुनील केदारच उधळणार आहे याची आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी खात्री ठेवावी. आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार बसणार आहे, छोट्या मोठ्या मतांना नाही. 288 सीटाचा असलेलं त्या ठिकाणी विधिमंडळ, त्याच्यामुळे 200-2.25 सीटा महाविकास आघाडीच्या झालेल्या आहे. बाकी सत्तेमध्ये लोक बरेच भाषण करतात, घसा कोरडा करतात, नाही त्या योजनेतनं सरकारी पैशातनं लोकांचं मतदान घेण्याची केविलवाणी त्या ठिकाणी उपयोग करून आलेला आहे. पण त्याला अर्थ राहत नाही, कारण ज्याचं जळते त्यालाच घेते. अरे तुम्हाला समजा मेळावे घ्यायचे असेल त्या राज्यामध्ये शेतकऱ्याचे मेळावे घ्या. तुम्हाला मेळावे घ्यायचे असेल तर बेरोजगार लोकांच्या पोरांना हात देण्यासाठी त्या ठिकाणी मेळावा घ्या. तुम्हाला मेळावे घ्यायचे असेल तर महिलांच्या सुरक्षा कशी राहील याचे मेळावा घेतले पाहिजे. आणि मेळावे घ्यायचं असेल त्या देशातील वाढलेली महागाई कशी कमी करता येईल याचे मेळावा घेतले पाहिजे. सरकारी तिजोरीतून काही 2 पैसे वाटून मेळावा घेऊन आपण आपली पाठ थपटून घेसाल ही लोकशाहीला मान्य त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आवर्जून विनंती करायला आलेलो आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये धगधगी राजकारण होणार आहे. त्या राजकारणामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण वनवा पेटवणार आहे आणि मला विश्वास आहे ह्या देशातील लोकशाही आणि देशातील घटना ह्या दोनाला सांभाळण्यामध्ये ह्या देशातील सर्वसामान्य माणूस जीवाचं रान करेल असा विश्वास व्यक्त करतो. या पोळ्याच्या माध्यमातून ती मारबत कालच तुम्ही हाकलली
असेल घेऊन जा रे मार्बल, हे खोटं बोलणाऱ्याला घेऊन जा, या महागाला घेऊन जा, या त्रासाला घेऊन जा आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुखीचे दिवस आण अशा प्रकारची त्या गणपतीची ज्यांनी प्रार्थना करतो. पुरुष एक चांगला कार्यक्रम सालावादाप्रमाणे आणला त्याला आभारी मानतो. ज्या शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून अशा याच्यामध्ये आपली चांगल्या प्रकारची आपले तुम्ही जनावर पोचले, तुम्ही त्यांचा त्या ठिकाणी मुख्य जनावरांची तुम्ही जी सेवा केली त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक करतो. तुमच्याकडनं आम्ही सुद्धा प्रेरणा घेऊ की मुख्य जनावर प्रेम करायचं, नुसतं शाब्दिक नाही ते त्या ठिकाणी खटून त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करतो. आणि सावनेर शहरातल्या परिसरातील लोकांना सांगून देतो की सुनील केदार सावनेर मध्ये जे राजकारण करायला आला होता तो सर्वसामान्य माझ्यासोबत जगासाठी आला होता आणि शेवट तीच भूमिका राहणार त्या ठिकाणी. कारण माझं राजकारण ध्येय जे आहे ते पद मिळवण्यासाठी नाही, माझं राजकारण ध्येय आहे सर्वसामान्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि सर्वसामान्य गरजेपोटी आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं असा त्या ठिकाणी माझा ध्येय तो पुढे सुद्धा राहणार आहे. आपला आशीर्वाद माझ्या पाठीवर असंच राहू द्यावा असेला पुनश्च आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण राज्यामध्ये पशु साहेब आपल्या हाताने 3 जोड्यांना बक्षीस द्यावं अशी विनंती करतो मी. आपण आपल्याकडे पशु खातं होतं तेव्हा आपण बघितलं संपूर्ण राज्यामध्ये आपण बैलगाडा सुरू केला, त्यानंतर गोरगरिबांना जनावरं वाटण्याचं आपण काम केलंय. आपलं काम लोकांपासून लपलेलं नाहीये. प्रथम पुरस्कार शामरावजी नाईक यांच्या जोडीला जातं. मी आयोजकांना पवन भैया पहिला बक्षीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी खाली येऊन शेतकऱ्यांना दुपट्टा आणि पहिलं बक्षीस द्यावं. दुसऱ्या क्रमांकाची पहिला श्याम नाईक, पहिली जोडी श्याम नाईक, दुसरा क्रमांक आहे गुलाब